नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. शुभविवाह या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की आता इथे आकाश मात्र कुठल्याही फाईल चेक करायला तयार नसतो. कारण तो म्हणतो, मी जे गमावलं आहे ते काय कळणार नाही, कारण की आता मला ह्या पैशांचं महत्त्व नाही. तेवढ्यात आता लगेचच भूमी त्याला समजावते की तुझ्या बाबांच्या मेहनतीचा कष्टाचं तरी कदर कर आणि त्यांच्यासाठी तरी तू या फाईल चेक कर. तेव्हा अथर्व सुद्धा म्हणतो, हो मी सुद्धा बाबांशी बोललेलो आहे आणि आता बाबांनीच सगळं हे पाठवलेलं आहे. हे ऐकून मात्र आता आकाश आणि भूमीला आश्चर्य वाटतं आणि आता रागिणीच्या नवऱ्याने सुद्धा भूमी आणि आकाशला साथ देण्याचं ठरवलेलं असतं. इकडे अथर्व सांगतो की बाबा निघालेले आहे, त्यांची फ्लाईट आहे, तर ते पोहोचतीलच. तोपर्यंत तू या फाईल वगैरे चेक कर. आणि आता रागिणीच्या नवऱ्याचा सुद्धा आपल्याला सपोर्ट आहे हे बघून मात्र आता दोघांनाही समाधान मिळतं आणि त्यानंतर आता आकाश फाईल चेक करू लागतो. परंतु फाईल चेक करताना त्याला खूपच मोठा गोंधळ आढळतो. दुसरीकडे मात्र आपण बघणार आहोत की आता रागिनी जामिनीवरनं सुटून घरी येते आणि तिला जामीन मिळाल्यामुळं ती घरात पाऊल ठेवताच लगेचच आकाश तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की भलेही मी तुला जेलमध्ये ठेवू शकणार नाही, परंतु मी तुला माझ्या घरामध्ये आणि माझ्या माणसांमधनं कायमचं बेदखल करत आहे. आणि असं म्हणून आता तिला घराच्या बाहेर काढलं जातं. इकडे भूमीही तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढते, तिची बॅगही घराच्या बाहेर फेकते. त्यावर तिला सांगते की यापुढे जर माझ्या कुटुंबावर आणि माझ्या नवऱ्यावर जर नजर जरी वर करून बघितलं ना, तर माझ्या एवढं वाईट कोणी नाही. असं म्हणून ती दरवाजा लावून घेते आणि इकडे रागिणीला मात्र आता घराच्या बाहेर काढलं जातं. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.